एक्सरसाइज 1.1 मध्ये काही डाउट्स असतील तर विचारून घ्या पटकन. एखादा क्वेश्चन समजला नाही कसा सॉल्व करायचा. आहेत का डाउट्स? ओके. आणि तुम्ही लेट जॉईन झाले असाल तर आय होप आतापर्यंतचे सर्व लेक्चर्स तुम्ही ऐकलेले आहेत आणि नोट्स काढल्या असतील. आता सर्व एकाच पेजवर आहेत असं समजून मी पुढचा पार्ट शिकवतोय. तर आज आपल्याला घ्यायचे डायरेक्ट एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 सॉल्व करण्याच्या आधी आपल्याला ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करतात हे माहिती असणं आवश्यक आहे. तर हा आहे आपला लॉजिक चॅप्टर. याच्यामध्ये आपण डिस्कशन घेतलं होतं सुरुवातीला अबाउट स्टेटमेंट, नंतर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, ओपन सेंटेन्स, ह्या 3 डेफिनेशन, देन सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ह, 5 लॉजिकल कनेक्टिव्ह, त्यांचे ट्रूथ टेबल्स आणि सिम्बॉल्स. नंतर एक्सरसाइज 1.1 डिस्कशन आपण कंप्लीट केलंय. त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.2 साठी जो थेअरी पार्ट आहे, स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे जे काही लेटर्स आणि सिम्बॉल दिलेत यांचं मिक्सचर. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे त्यांचा ट्रूथ टेबलचे जे कॉलम आहेत ते सारखे येतात. आणि टॉटॉलॉजी म्हणजे तिथं सर्व शेवटच्या कॉलम मध्ये टी येतात, कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये शेवटच्या कॉलम मध्ये एफ येणार, आणि कॉन्टिंजन्सीच्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये तुम्हाला काही टी भेटतील, काही एफ भेटतील. तर त्याला आपण म्हणतो इट इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. ओके. आणि सॉल्व करताना सिम्बॉल लक्षात ठेवायचे. निगेशन आधी बॉडमास रूल नुसार जसं आपण सॉल्व करायचो, निगेशन ऑर ला प्रायोरिटी द्यायची, अँड ला, नंतर सिंगल इम्प्लिकेशन, नंतर डबल इम्प्लिकेशन, अशा पद्धतीनं. ट्रूथ टेबलच्या ह्या 2 प्रॉपर्टी सांगितल्या होत्या तुम्हाला आठवत असतील तर. नंबर ऑफ रोज, ट्रूथ टेबल मध्ये किती आडव्या रांगा असतील तर 2 नंबर ऑफ लेटर्स. तर 2 लेटर असतील तर 2 4 रोज येतील, 4 हॉरिझॉन्टल लाईन्स. आणि 3 जर लेटर असतील PQR तर नंबर ऑफ रोज येतील 2 8. जेवढे लेटर आहेत तेवढा 2 चा पॉवर घ्यायचा, तुम्हाला नंबर ऑफ रोज भेटून जातील. नंबर ऑफ कॉलम्स जर काढायचे असतील तर आधी लेटर बघायचे किती आहेत आणि नंतर सिम्बॉल मोजायचे किती आहेत. नंबर ऑफ सिम्बॉल्स, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याला सिम्बॉल्स म्हणतो आपण, प्लस नंबर ऑफ लेटर्स. या दोघांची ऍडिशन घ्यायची. जसं इथं 5 सिम्बॉल आहेत, 1 2 3 4 5, आणि 2 लेटर आहेत, 5 + 2 7 कॉलम्स येतील या ट्रूथ टेबल मध्ये. ओके. आता आपण प्रॉपरली डायरेक्ट एक्सरसाइजचे क्वेश्चन घेऊन ट्रूथ टेबल कसे कन्स्ट्रक्ट करायचे त्याचं डिस्कशन घेऊया. सो लेट मी टेक सम क्वेश्चन्स. आधी पहिला क्वेश्चन घेऊ. सो एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट. आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे, इन स्क्वेअर ब्रॅकेट P सिंगल इम्प्लिकेशन Q and Q square bracket complete सिंगल इम्प्लिकेशन P. जर समजा मी इथं तुम्हाला विचारलं किती कॉलम येतील, किती रो येतील, तर इथं 2 लेटर आहेत तर 2 4 रोज येतील, 4 आडव्या रेषा. आणि इफ आय आस्क यू नाउ हाऊ मेनी कॉलम्स विल कम, तर इथं टोटल सिम्बॉल्स आहेत, ॲरो, हा अँड आणि हा ॲरो 3 + 2 लेटर्स तो 5 कॉलम्स. इथं 5 कॉलम येतील. ओके. सो याच्यावरनं आपण आता ट्रूथ टेबल ड्रॉ करू. आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे सोल्युशन, ट्रूथ टेबल जो आहे. तर पहिला कॉलम जो आहे त्याच्यामध्ये येईल P, दुसऱ्या कॉलम मध्ये येईल Q, तिसऱ्या कॉलम मध्ये सर्वात आधी आपल्याला हा सर ब्रॅकेट घ्यायचा आहे. हा बोला. म्हणलं फिजिक्सचा पण सुरू झाला सर क्लास.
नाही नाही, फिजिक्सचा क्लास स्टार्ट झालेला आहे 11 वाजता, पण सरांचा हा 11 वाजता 11वीचा क्लास आहे, 12वीचा नाही. फिजिक्सचे मोहिते सर आहेत ना. 11वीचा आहे का? हा, दीपक मोहिते सरांचे हो टायमिंग हो. असे आहे, 11 AM ला 11वीचा असतो आणि 12 वाजता 12वीचा असतो. तर मी तुम्हाला बर पावणे बर. पावणे 12ला सोडून देईल, मग 12 वाजता तुम्ही हा सरांचा क्लास अटेंड करा. ओके, ठीक आहे. आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतोय. पहिला कॉलम P, दुसरा कॉलम Q, तिसरा कॉलम P सिंगल इम्प्लिकेशन Q येईल. नंतर P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q हा चौथा कॉलम, आणि हे जे काही भेटले P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q याचा सिंगल इम्प्लिकेशन P सोबत घ्यायचा. हा पाचवा कॉलम. बघा 4 रो येतील आणि 5 कॉलम येतील. एक्झॅक्टली 5 कॉलम हे आपल्याला भेटतील. आता आपल्याला इथं ट्रूथ व्हॅल्यूज टाकायचे आहेत सर्व. हा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करून घेऊ. ओके, नाव तुम्हाला जसं सांगितलंय की P च्या कॉलम मध्ये आपण लिहितो TTFF, Q च्या कॉलम मध्ये आपण लिहितो TFTF. ठीक आहे. आता P सिंगल इम्प्लिकेशन Q म्हटलंय, तर P आणि Q हे जे दोन कॉलम आहेत, या दोघांचं सिंगल इम्प्लिकेशन घ्यायचं. तर सिंगल इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे T आणि F चा F येतो, बाकी सर्व T's येतात. ठीक आहे. नंतर हा जो कॉलम आहे P सिंगल इम्प्लिकेशन Q, याचा अँड घ्यायचा आहे Q सोबत. म्हणजे हा तिसरा कॉलम आणि हा दुसरा कॉलम या दोघांमध्ये अँड घ्यायचा. तर अँड मध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर उरलेले सर्व फॉल्स. आता बघा इथं पहिल्या रो मध्ये दोन्ही ट्रू आहेत, म्हणून ट्रू येईल आन्सर, आणि उरलेले फॉल्स ट्रू असल्यामुळे फॉल्स येईल. हा जो दुसरा आणि तिसरा कॉलम आहे यांच्यामध्ये आपण अँड घेतलाय. समजलं का सर्वांना? अरे बोला, हो का नाही? लक्षात आलंय का हे TFFF का कसं आलं? सर त्या चौथ्या कॉलम मध्ये हा सर टीटीचे ना. बघा हा TT आहे, TTचा T येतो. आधी हे टेबल पाठ केले काय तुम्ही? पाचही टेबल काय सांगितलं ते तुम्हाला आठवते? पहिला अँडचा टेबल, अँड मध्ये दोन्ही T असतील तर T भेटतो, उरलेले TF FT FF चा F भेटतो, फॉल्स. ऑरचा टेबल असेल तर दोन्ही F असतील तर F भेटतो, नाहीतर उरलेले सर्व ट्रू भेटतात. कंडिशनल मध्ये TF चा F भेटतो, बाकी सर्व ट्रू. ओके. बाय कंडिशनल मध्ये सारखे इनपुट असतील तर ट्रू भेटते, म्हणजे दोन्ही TT किंवा दोन्ही FF असतील तर ट्रू येते. एक TF आणि एक FT असेल तर फॉल्स भेटेल आन्सर. ठीक आहे. निगेशन मध्ये T चा F आणि F चा T करायचा. तर आता आपण घेतोय P सिंगल इम्प्लिकेशन Q, हा जो ब्रॅकेट आहे याचा अँड घ्यायचा आहे Q सोबत. तर म्हणजेच हा P सिंगल इम्प्लिकेशन Q तिसरा कॉलम आणि हा दुसरा कॉलम Q या दोघांचा अँड घ्यायचा आहे. अँड मध्ये दोन्ही T असतील तर T येते, नाहीतर उरलेले सर्व फॉल्स येतात. तर इथे एक तिसरी रो आपली चुकली. इथं दोन्ही T आहेत, तर त्या दोघांचा पण इथं T येईल. ठीक आहे. हे दोन्ही TT आहेत, त्याचा T येईल, आणि हे उरलेले दोन्ही F येतील. ओके. नंतर हा जो तिसरा कॉलम आहे याचा सिंगल इम्प्लिकेशन घ्यायचा आहे P सोबत. तर सिंगल इम्प्लिकेशन म्हणजे हा जो ॲरो, तर ॲरो मध्ये आपल्याला माहिती आहे TF चा F येतो. तर सिक्वेन्स मध्ये पहिला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये T आणि P सोबत पहिला जो कॉलम आहे P वाला, याच्यासोबत TF चं कॉम्बिनेशन येते का? तर हा T आहे आणि हा F आहे, तर TF चा F येईल.
बस हे एकच आहे, बाकी सर्व ट्रू येतील. ठीक आहे, हा झाला ट्रूथ टेबल. इज दिस क्लिअर? समजलं का? मित्रांनो, हो किंवा नाही म्हणत चला. समजलं का? येस सर. लिहा. प्लीज राईट क्विकली. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करता आले तुम्हाला तर हा चॅप्टर पूर्ण समजला. बिकॉज ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करूनच या चॅप्टरचे प्रॅक्टिकली 75% क्वेश्चन सॉल्व्ह होतात. So now if we get the 3 letters, 3 लेटर जर असतील तर त्या टाईपचा क्वेश्चन आपण घेऊया. 3 लेटरचा हा आहे 4th क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. पी सिंगल इम्प्लिकेशन इन स्क्वेअर ब्रॅकेट negation of Q and R. बघा आता 3 लेटर असल्यामुळे 2 क्यूब 8 आडव्या रेषा येतील, 8 रोज येतील. आणि इथं सिम्बॉल किती आहेत? ॲरो, निगेशन आणि अँड 3 सिम्बॉल आहेत आणि 3 लेटर आहेत, तर 6 कॉलम येतील ट्रूथ टेबल मध्ये. ओके, बघा आता पी क्यू आर हे 3 कॉलम आधी घ्यायचे. तुम्हाला सांगितलेलं आहे की पी च्या कॉलम मध्ये आपण 4 वेळा टी लिहितो. टी 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 टी, एफ 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 एफ. क्यू मध्ये टी टी एफ एफ टी टी एफ एफ. आर मध्ये टी एफ टी एफ टी एफ टी एफ. हे आधीचे 3 कॉलम लिहून घ्यायचे. नंतर आता आपल्याला पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. क्यू अँड आर. क्यू अँड आर, क्यू आणि आर यांचा अँड घ्यायचा आहे. अँड मध्ये तुम्हाला माहिती आहे की जर दोन्ही एफ असतील तर फॉल्स येतो. आय एम सॉरी, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतो, उरलेल्या सर्व केस मध्ये फॉल्स येतो. तर दोन्ही ट्रू कोणत्या रो मध्ये आहेत? हे आहेत, इथं दोन्ही ट्रू आहेत, तर इथं टी येईल अँड मध्ये. नंतर हे दोन्ही ट्रू आहेत, इथं टी येईल, बाकी सर्व फॉल्स येतील. क्यू आणि आर यांचा आपण काय घेतला? अँड, कंजंक्शन. तुमच्या नोटबुक मध्ये ऑलरेडी ह्या हॉरिझॉन्टल लाईन आहेतच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त मला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणं आवश्यक आहे, कारण कधी कधी आपला सिक्वेन्स मिस होऊ शकतो. लिहित चला सोबत. इथपर्यंत समजलं का सर्वांना? काही डाऊट? येस सर. ठीक आहे, तर हे झाले 4 कॉलम. आता हा जो क्यू अँड आर आहे याचं निगेशन घ्यायचं आहे. हा 5वा कॉलम आहे. आता निगेशन घेताना तुम्हाला माहिती आहे क्यू अँड आर हा आहे, याचं निगेशन घ्यायचंय. तर जिथं टी आहे टीचा एफ होईल, तर टीचा इथं एफ होईल, एफचा टी, एफचा टी, एफचा टी, टीचा एफ आणि इथं हे टी टी टी. ठीक आहे. आता हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा आपण घेतलाय, शेवटचा जो कॉलम आहे 5वा. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू अँड आर. तर निगेशन क्यू अँड आर सोबत पी चा सिंगल इम्प्लिकेशन घ्यायचा आहे. म्हणजे पहिला कॉलम आणि 5वा कॉलम या दोघांमध्ये सिंगल इम्प्लिकेशन.
सिंगल इम्प्लिकेशन घेताना तुम्हाला माहिती आहे की TF चा F येतो. तर बघा इथं T आहे, इथं F आहे. TF चा F. बाकी TF कुठंच नाही, म्हणजे बाकी सर्व याचा आन्सर ट्रूच येईल. डायरेक्ट लिहून काढायचं T. सिक्वेन्स लक्षात ठेवा. आधी P आहे, नंतर हा ब्रॅकेट आहे. म्हणून P मध्ये T असेल आणि या निगेशन Q आणि R मध्ये F असेल तर त्या TF चा F येतो. बाकी सर्व ट्रू येणार. तर बाकी ठिकाणी TF नाहीच आहे. दॅट्स ऑल. बाकी सर्व ट्रू येतील. समजलं का ट्रूथ टेबल? लिहून घ्या फास्ट. हा चौथा क्वेश्चन आपण घेतला आता. Now I will take this sixth question. 6व्या क्वेश्चन मध्ये 2 इनपुट आहेत, पण इथं निगेशन आहेत. ते निगेशन वाला एक क्वेश्चन घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इझिली लक्षात राहील की निगेशनचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. हा 6th एक घेतो मी आणि मग उरलेले तुम्ही सर्व सॉल्व करा. होमवर्क रिमेनिंग आर होमवर्क. 6th मध्ये आपल्याला दिलेला आहे निगेशन P सिंगल इम्प्लिकेशन निगेशन Q. निगेशन P सिंगल इम्प्लिकेशन निगेशन Q एका ब्रॅकेट मध्ये. नंतर मध्ये आहे and निगेशन Q सिंगल इम्प्लिकेशन निगेशन P. ओके. बघा आता इथं दोनच लेटर आहेत, 4 रो येतील आणि कॉलम किती येतील बघा. तर इथं 2 लेटर आहेत आणि सिम्बॉल किती आहेत. हा निगेशनचा 1 2 3 4 5 6 7. 7 + 2 9 कॉलम्स येतील. ओके. बघा आता पहिला कॉलम हा P येईल. त्याच्यामध्ये आपण लिहितो TTF. दुसरा कॉलम हा Q येईल. TF. तिसरा कॉलम येईल. आपल्याला आधी निगेशन P आणि निगेशन Q काढून घेणं आवश्यक आहे. कारण की निगेशन P आणि निगेशन Q चा इथं वापर केलेला आहे. निगेशन P म्हणजे काय? हा जो पहिला कॉलम आहे P चा तिथे TTFF आहे, त्याचे अपोजिट घ्यायचे. निगेशन म्हणजे T चा F होईल, T चा F होईल आणि FF चा TT होईल. निगेशन Q घेताना हा जो सेकंड कॉलम आहे Q चा त्याचं निगेशन घ्यायचं T चा F, F चा T, FT. ओके. नेक्स्ट आता आपल्याला घ्यायचं आहे निगेशन P सिंगल इम्प्लिकेशन निगेशन Q हा पहिला ब्रॅकेट. तर नॉट P आणि नॉट हा पाचवा कॉलम. नॉट P आणि नॉट Q निगेशनला नॉट पण वाचू शकता तुम्ही. नॉट P आणि नॉट Q यांचा सिंगल इम्प्लिकेशन. सिंगल इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे TF चा F येतो. तर आता बघा नॉट P आणि नॉट Q म्हणजे तिसरा आणि चौथा कॉलम जो आहे यांच्यात हा इथं TF येतोय, तर या TF चा F येईल. बाकी सर्व ट्रू येतील. ठीक आहे. नंतर 6वा कॉलम घेऊ आपण हा दुसरा ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट आहे निगेशन Q सिंगल इम्प्लिकेशन निगेशन P. ठीक आहे. यांचं सिंगल इम्प्लिकेशन असं उलट घ्यायचं. तर इथं TF आहे, या TF चा F येईल. बाकी सर्व ट्रू येतील. ठीक आहे. नंतर 7th कॉलम जो आहे तो हे जे दोन ब्रॅकेट भेटलेत या दोन ब्रॅकेटचा अँड घ्यायचा आहे. तर मी काय करतो डायरेक्ट म्हणतोय 5 आणि 6 या दोघांचा अँड घ्यायचा आहे. कॉलम 5 आणि कॉलम 6 म्हणजे हे जे पूर्ण स्टेटमेंट आहे दोन ब्रॅकेटच्या मध्ये अँड. सो या दोघांचा अँड घेतला तर तुम्हाला माहिती आहे TT चा T येतो
आणि बाकी सर्व एफ येतात. इथं 2 टी होते, या दोघांचा या टी चा टी येईल, या टी चा टी येईल आणि इथं टीएफ आणि एफटी चा एफ येईल. ओके. अरे कॉलम 7च आहेत. हा सॉरी, निगेशन जे आहे आपण दोनदा काउंट केलंय. निगेशनला एकदाच काउंट करायचं, तर हे 5च सिम्बॉल येतील. 5 + 2 7. नॉट पी इथं पण आहे. तर हा जो निगेशनचा सिम्बॉल आहे, हा एक काउंट आणि हा दुसरा काउंट आपण कट करू शकतो. तर सिम्बॉल टोटल 5च आहेत प्लस 2 लेटर 5 + 2 7 कॉलम. हे लक्षात घ्या की नॉट पी आपल्याला इथेही दिला होता, तर तो निगेशन काउंट झालाय. सो लाइक दॅट देयर विल बी ओनली 7 कॉलम्स. लिहा. समजलं सर्वांना? समजलं का? इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? समजलं का? Yes. ऑडिओ ऑन करून बोलत चला किंवा मग चॅट मध्ये लिहायचं. येस नो येस नो. आपला लाईव्ह क्लास आहे, त्याच्यामुळे बिंदास बोलायचं. आता मी हे 3 क्वेश्चन घेतलेत. उरलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. दॅट इज टुडेज होमवर्क. आणि डेली होमवर्क सॉल्व करा. मी तुम्हाला सक्सेस फॉर्म्युला काय सांगितलंय, ज्या दिवशी जेवढं दिलंय प्रत्येक विषयाचं तेवढं होमवर्क कंप्लीट झालंच पाहिजे. होमवर्क म्हणा किंवा नोट्स लिहून दिले असतील तर नोट्स रिवाइज करायच्या. थिअरी लिहून दिली असेल तर. ओके नेक्स्ट. कॉलम जर घेतले तर आपण त्याला कॉलमला असे नंबरिंग पण देऊ शकतो, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आणि चूक होणार नाही. कॉलम नंबर आहे आपण देऊ शकतो. कॉलम नंबर नाही जरी दिले तुम्ही, जसं आपण मागचे क्वेश्चन सॉल्व केले, तरीही तुम्हाला फुल मार्क्स भेटतात. ओके. हा झाला 6th वन. आता बघा दुसरा क्वेश्चन काय आहे. युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. ट्रूथ टेबलचा वापर करून लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस आपल्याला प्रूव्ह करायचे. तर याचा एकदम सिंपल अर्थ असा होतो की हे जे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडचा जो ट्रूथ टेबल मधला कॉलम आहे आणि राईट हँड साइडचा ट्रूथ टेबल मधला कॉलम आहे, हे दोन्ही कॉलम काय व्हायला पाहिजे, त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू सारखे यायला पाहिजे. ओके, दॅट्स ऑल. जसं एक सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी आपण डिस्कस केलंय, परत एकदा बघा. आता इथे यांनी या लॉजिकल इक्विव्हॅलन्सच्या लेफ्टचा जो पार्ट आहे, तो जो कॉलम आहे पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू आर, हा 5वा कॉलम आहे. 5व्या कॉलम मध्ये बघा टी 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 एफ टी 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 असं भेटलंय. आणि राईट हँड साइडचा जो पार्ट आहे पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू आर पी सिंगल इम्प्लिकेशन आर, याच्याही कॉलम मध्ये टी 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 एफ टी 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 असं भेटलंय. हे दोन्ही 5वा आणि 8वा कॉलम कसे भेटले, आयडेंटिकल. तर आपल्याला फक्त ट्रूथ टेबल बघून शेवटी एवढं लिहायचं आहे, कॉलम 5 and 8 आर आयडेंटिकल, देअरफॉर दीज आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. हे दोन्ही इक्वल आहेत लॉजिकली. बस एवढ्या 2 लाईन एक्स्ट्रा लिहायच्या आहेत कॉलम बघून. कोणते 2 कॉलम इक्वल येतील, याचा जो डावीकडला पार्ट आहे इक्विव्हॅलंटच्या त्याचा कॉलम नंबर आणि उजवीकडचा जो पार्ट आहे त्याचा कॉलम नंबर. समजलं? तर हा सेकंड क्वेश्चन आपण असा सॉल्व करू शकतो.
इज इट क्लिअर? हे समजलं का सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे आणि शेवटच्या कॉलम मध्ये सर्व एफ आले तर इथं लिहायचं ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर एफ, हेन्स इट इज कॉन्ट्रॅडिक्शन. काही ट्रू काही फॉल्स आले तर आपण म्हणायचं इट इज कंटिंजन्सी. आणि सर्व काही जर ट्रू आले तर म्हणायचं ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर टी, हेन्स इट इज टॉटॉलॉजी. So today's homework is full exercise 1.2. आता तुम्ही मला आज सांगा या सेकंड आणि थर्ड क्वेश्चन मधले काही सॉल्व करून देऊ का, की तुम्ही सॉल्व कराल? बोला. हो सर, द्या ना 1-2. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल पण कसे सॉल्व करायचे मी सॉल्व्ड एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगितले. लक्षात आलं का नाही? येस सर. ओके ठीक आहे. आपण यातले जे मला लेंदी वाटतायत किंवा इम्पॉर्टंट वाटतायत ते सॉल्व करू. ओके वी विल सॉल्व दिस 10th वन. सेकंड मधला 10th शेवटचा. बघा आपल्याला काय करायचंय, ट्रूथ टेबल वरनं लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. तर 10th मध्ये लेफ्ट पार्ट जो आहे तो आहे निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड इज लॉजिकल इक्विव्हॅलंट टू हे राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडचा कॉलम आणि राईट हँड साइडचा कॉलम आयडेंटिकल आहे हे दाखवायचं आहे. आणि इथं दोनच इनपुट असल्यामुळे आता 4च रो येतील आणि कॉलमला नंबरिंग करायचं, मात्र नंबरिंग केल्याशिवाय हा टेबल पूर्ण होऊ शकत नाही. तर फर्स्ट कॉलम त्याच्यामध्ये आपण घेणार पी, सेकंड कॉलम मध्ये घेणार क्यू. इथं 4 रो येतील टी टी एफ एफ. क्यू क्यू मध्ये आपण लिहितो टी एफ टी एफ. नेक्स्ट इथं निगेशन क्यू आणि निगेशन पी दोन्ही निगेशन पाहिजेत आपल्याला, म्हणून तिसरा कॉलम निगेशन नेहमी आधी घेऊन ठेवायचे. तिसरा कॉलम आपण निगेशन पी घेऊ, चौथा कॉलम आपण निगेशन क्यू घेऊ. निगेशन पी घेताना टी टी एफ एफ चा अपोजिट एफ एफ टी टी होईल आणि निगेशन क्यू येईल एफ टी एफ टी. हे जे ट्रूथ टेबल आहेत हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 0 1 ऑन ऑफ याच्यामध्ये यूज होतात. आपण त्याचं अप्लिकेशन बघणारच आहे स्विचिंग सर्किट मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मध्ये. नेक्स्ट कॉलम नंबर 5. आता आपल्याला लेफ्ट हँड साइड जो आहे मी इथं लिहूनच घेतो आधी. निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी अँड नॉट क्यू, पी अँड नॉट क्यू or Q and not P, or Q and not P. पाचवा कॉलम आपण आता हा घेऊ राईट हँड साइड, सॉरी P लेफ्ट हँड साइड घेत आहे आपण. P डबल इम्प्लिकेशन Q, P डबल इम्प्लिकेशन Q घ्यायचा आधी. P आणि Q चं डबल इम्प्लिकेशन घेताना तुम्हाला माहिती आहे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, नाहीतर वेगवेगळे असतील तर फॉल्स. ओके तर या दोन रो मध्ये फॉल्स येतील कारण पी क्यू मध्ये टी एफ 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 टी वेगवेगळे आहेत. ऑल राईट. नेक्स्ट पी डबल इम्प्लिकेशन क्यू जो आहे त्याचं निगेशन घ्यायचं. आता ही आहे आपली लेफ्ट हँड साइड, याचं निगेशन घेत आहे आपण. तर हा येईल एफ टी टी एफ, टी चा एफ, एफ चा टी, एफ चा टी, टी चा एफ. ओके निगेशन घेतलं, लेफ्ट हँड साइड झाली. आता राईट हँड साइड मध्ये हे दोन ब्रॅकेट आहेत, आधी ब्रॅकेट घेऊ पी अँड नॉट क्यू. पी अँड नॉट क्यू तर याचा अर्थ पहिला कॉलम आणि चौथा कॉलम या दोघांचा अँड घ्यायचा आहे. तर जिथं टी टी आहे तिथं टी टी आहे तर त्याचं टी आन्सर येईल, बाकी सर्व फॉल्स येतील. एफ एफ एफ. आठवा कॉलम दुसरा ब्रॅकेट घ्यायचा क्यू अँड नॉट पी, क्यू अँड नॉट पी म्हणजेच सेकंड आणि नॉट पी म्हणजे थर्ड. सेकंड आणि थर्ड कॉलम या दोघांचा अँड घ्यायचा आहे.
तर टीटीचा टी येतो, तर तिसऱ्या रो मध्ये हे टीटी आहे, टीटीचा टी येईल, बाकी सर्व फॉल्स. ओके. आता या दोघांचा घ्यायचा आहे ऑर, या दोन्ही ब्रॅकेटचा ऑर घ्यायचा आहे. तर 9th नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये P and not Q or Q and not P असं घ्यायचंय. या दोन्ही कॉलमचा ऑर जर घेतला तर FF चा F येतो, इथं पण FF चा F येईल आणि बाकी सर्व ट्रू. FT TF. ओके. आता तुम्हीच बघा, लेफ्ट हँड साइड जी आहे निगेशन P डबल इम्प्लिकेशन Q तो होता आपला कॉलम नंबर 6. ओके. आणि राईट हँड साइड आहे कॉलम नंबर 9. दोन्ही सारखे भेटले का बघा, FTTF FTTF दोन्ही सारखेच आहे, म्हणून खाली लिहायचं therefore कॉलम 6 and 9 are identical. आयडेंटिकल म्हणजे सारखे आहेत, इक्वल आहेत, सेम. So therefore we will say therefore negation P double implication Q is logically equivalent. कारण त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या आहेत, म्हणून ट्रिपल इक्वल टू आपण लिहू शकतो लॉजिकली इक्विव्हॅलंट टू P and not Q or Q and not P. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करता येतो. हे कॉलम्स वगैरे तुम्ही प्लॉट करून घ्याल. हा झाला सेकंड क्वेश्चन. लिहून घ्या फास्ट. मी एक सॉल्व करून दाखवला, उरलेले आता तुम्ही सॉल्व करायचे. झालंय का लिहून? बोला. हो सर. ओके. ठीक आहे. तर असा सेकंड क्वेश्चन सॉल्व करू शकतो. थर्ड क्वेश्चन परत ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे आणि शेवटच्या कॉलम मध्ये सर्व ट्रू आले तर त्याला म्हणायचं इट इज टॉटॉलॉजी, सर्व फॉल्स आले तर कॉन्ट्रॅडिक्शन, काही ट्रू आणि काही फॉल्स आले तर कंटिन्जन्सी. यातला एकही क्वेश्चन मी सोडवून देत नाही. बघा, इथे यांनी ड्रॉ केला ट्रूथ टेबल, सर्व ट्रू आले तर तिथे लिहायचं ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर टी, देअरफॉर इट इज टॉटॉलॉजी, हेन्स इट इज टॉटॉलॉजी. काही ट्रू काही फॉल्स आले तर इट इज कंटिन्जन्सी, सर्व फॉल्स आले तर इट इज कॉन्ट्रॅडिक्शन. शेवटचा कॉलम बघायचा. दॅट्स ऑल. आजचं होमवर्क आहे एक्सरसाइज 1.2. प्लीज सॉल्व इट. थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथेच थांबूया. आपल्याला एव्हरी संडे टेस्ट घ्यायची आहे. संडेला जनरली मी हॉलिडेज देणार आहे, पण सुरुवातीला आपण पाहिजे तर वन्स इन 15 days, 15 दिवसातून एकदा आपण टेस्ट घेऊया. तर आपण स्टार्ट केला होता क्लास 14th मे ला. तर येणारा जो पुढचा रविवार आहे हा पूर्ण चॅप्टर होऊन जाईल तोपर्यंत 15 दिवसात. या पूर्ण चॅप्टरवर आपण टेस्ट घेऊ, सब्जेक्टिव्ह ॲज वेल ॲज ऑब्जेक्टिव्ह दोन्ही. ओके, थँक्यू.